नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, तलाठी भरती संदर्भात एक महत्त्वाचं प्रसिद्ध पत्रक इथे जारी करण्यात आलेलं आहे। आणि बघा, या व्हिडिओमध्ये आपण ते प्रसिद्ध पत्रक इथे माहिती करून घेणार आहोत। नेमकं त्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर बघा, तलाठी भरती परीक्षा 23 दिनांक 2023 दिनांक 17/8/2023 ते 14/9/2023 या कालावधीमध्ये 3 भागात एकूण 57 सत्रांमध्ये येथे आयोजित घेण्यात आली। तसेच सदर परिषद जी आहे महाराष्ट्रभरातून जिल्हानिहाय तलाठी पदासाठी एकूण 10,41,713 परीक्षार्थींनी अर्ज दाखल केला होता आणि सदर उमेदवारांपैकी 8,64,960 उमेदवारांनी परीक्षा दिली आहे। परीक्षेनंतर सदर परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्न उत्तराबाबत उमेदवारांनी विचारलेल्या शंकांचे TCS कंपनीने 3 वेळा शंका समाधान केले व दिनांक 4/1/2024 अखेर शंका समाधान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली व त्यानंतर TCS कंपनीद्वारे तलाठी भरती जाहिरातींमध्ये प्रथमतः प्रसिद्ध केल्यानुसार 57 सत्रामध्ये विचारलेल्या प्रश्नांच्या आधारे 57 प्रश्न पत्रिकांची काठिण्य पातळी विचारात घेऊन उमेदवारांनी प्रश्नाची उत्तरे देऊन मिळालेल्या उत्तराच्या गुणांवर गुण सामान्यीकरण म्हणजेच नॉर्मलाइज स्कोर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली व सदर गुण सामान्यीकरण पद्धती www.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर 27/9/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे व दिनांक 5/1/2024 रोजी या सामान्यीकरण केलेल्या गुणांनुसार उमेदवारांना मिळालेले सामान्यीकृत गुण म्हणजेच की नॉर्मलाइज स्कोर www.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर तलाठी भरती पोर्टल टॅबवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत व दिनांक 7/1/2024 रोजी काही वृत्तपत्र व दूरचित्रवाहिनी माध्यमातून या सामान्यीकृत गुणाबाबत बातमी देण्यात आली आहे व त्या अनुषंगाने स्पष्ट करण्यात येते की सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान काठिण्य पातळीनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांमध्ये वाढ किंवा घट करण्यात येते आणि त्यामुळे काही उमेदवारांचे सामान्यीकृत गुण हे एकूण गुणापेक्षा जास्त होऊ शकतात व तलाठी भरती परीक्षेमध्ये एकूण 48 उमेदवारांना 200 पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळालेले आहेत व सामान्यीकृत गुण प्रसिद्ध करण्यात मिळालेले आहेत व दिनांक 7/1/2024 रोजी काही वृत्तपत्र दूरचित्रवाहिनीच्या माध्यमातून जे आहेत सामान्यीकृत गुणाबाबत काही बातमी देण्यात आली होती व यानुसार त्यांनी जे सांगितलेले आहेत की 48 उमेदवारांना जे आहेत एकूण 200 पेक्षा जास्त गुण येथे मिळालेले आहेत व सामान्यीकृत गुण प्रसिद्ध करणे हे महत्त्वाचे आहे, कारण जेव्हा निवड प्रक्रिया सुरुवात करण्यात येईल तेव्हा आरक्षण व सारखी गुण गुणमिळालेल्या अनेक उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना सर्वाधिक सामान्यीकृत गुण मिळालेले आहेत त्यांची निवड तर्कसंगतीने करता येणे शक्य होईल व परीक्षार्थींच्या मनात नेमक्या गुणांबाबत गोंधळ उडणार नाही। या कारणामुळे मित्रांनो इथे यांनी नॉर्मलाइज स्कोअर येथे लागू केलेला आहे। त्यानंतर सदर परीक्षा TCS कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आली असून जेव्हा मोठ्या प्रमाणात परीक्षार्थी परीक्षा देत असतात व त्यामुळे सत्र संख्या अधिक असते त्या वेळेला सामान्यीकरण प्रक्रिया करणे भाग पडते, कारण वेगवेगळ्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या सत्रात घेतलेल्या प्रश्नांची काठिण्य पातळी विचारात घेता उमेदवारांवर अन्याय न करता सर्व उमेदवारांना एकच मोजमाप लावण्यासाठीची वैज्ञानिक प्रक्रिया आहे व गुण सामान्यीकरणाची कार्यपद्धती सर्व प्रकारच्या मोठ्या कंपनीमध्ये जसे की रेल्वे भरती बोर्ड, SSC, म्हाडा इत्यादीमध्ये नोकर भरतीसाठी यापूर्वी करण्यात आली आहे आणि सदर सामान्यीकरण जे आहे www.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर दिनांक 27/9/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे व तथापि परीक्षेतील या प्रक्रियेबाबत अनभिज्ञता असल्या कारणाने काही वृत्तपत्र दूरचित्रवाहिनी माध्यमातून सामान्यीकरण गुणाबाबत बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत व गुण सामान्यीकरण प्रक्रिया ही अनेक सत्रात घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी अत्यावश्यक असल्याने कोणत्याही उमेदवारावर अन्याय न होण्यासाठी ही तलाठी भरती परीक्षेसाठी पार पाडण्यात आली आहे, याची सर्व नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे। तर पहा मित्रांनो, ते जे नॉर्मलायझेशन स्कोअर आहे त्याबद्दलची म्हणजे का बरं ते प्रक्रिया यामध्ये यूज करण्यात आली ते त्यांनी स्पष्टपणे ते सांगितलेलं आहे की खूप सारे उमेदवारांची संख्या असल्यामुळे नॉर्मलाइज स्कोअर त्यांनी या भरतीमध्ये यूज केलेला आहे आणि अशाच प्रकारे ही जे नॉर्मलाइज जे प्रक्रिया आहे नॉर्मलाइज स्कोअरची ही RRB सुद्धा यूज करते, SSC सुद्धा यूज करते, म्हाडासुद्धा यूज करते, हे पण त्यांनी सुद्धा ते सांगितलेले आहे आणि एकूण 40 विद्यार्थ्यांची जे आहे येथे यादी यांनी दिलेली आहे ज्यांना 200 पेक्षा जास्त गुण येते आहे। तर अशा प्रकारे जे आहे या प्रसिद्धीपत्रकामध्ये या प्रेस नोटमध्ये जे आहे महसूल विभागामार्फत हे जारी करण्यात आलेलं आहे। तुम्ही सुद्धा हे वाचू शकता। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनल आहे, तेथे आपण दिलेलं आहे, तेथे जाऊन तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता। धन्यवाद।